नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसरात असलेलं आयुर्वेद सेवा संघ आणि आयुर्वेद महाविद्यालय संचलित आरोग्यशाळा रुग्णालय, धर्मादाय रुग्णालय या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक रुग्णालय सुरू असून अनेक रुग्णांनी आजपर्यंत विविध आजारावर आयुर्वेदिक उपचार घेऊन आपले आजार बरे केले आहेत. सोयरेसिस या त्वचेच्या आजारावर कायाकल्प विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर संजीवनी नितीन राठोड यांनी शनिवार 5 ऑक्टोबर 2024 पासून ओपीडी सुरू केली. ही ओपीडी दर मंगळवारी नियमित सुरू असते. या ओपीडी मध्ये 2 महिने या अल्प कालावधीत 1200 ते 1300 रुग्णांनी सोयरेसिस या आजारावर उपचार घेतले. अतिशय अल्प दरात औषध, योग्य चिकित्सा, पंचकर्म विधी आणि लेप चिकित्सा आणि जनलोक वाचारण चिकित्सा याद्वारे सोयरेसिस या आजारावर उपचार केले जातात. तरी सोयरेसिस या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्यशाळा रुग्णालय आणि डॉक्टर संजीवनी राठोड यांनी केलं आहे. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर संजीवनी राठोड आणि आरोग्यशाळा रुग्णालयाचे अधिकारी यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी नितीन राठोड. मी आयुर्वेद सेवा संघ आरोग्यशाला रुग्णालय येथे असोसिएट प्रोफेसर आहे आणि आम्ही या म्हणजे जानेवारीपासूनच सोरियासिसची नवीन एक ओपीडी चालू केलेली आहे स्किन डिसऑर्डरसाठी, की ज्यांना त्वचेचे आजार आहेत. आणि आज आपण जे खानपान करतोय चुकीचं, म्हणजे की विरुद्ध आहार आहे, दूध पोळी आहे किंवा बेकरी आयटम्स आहेत, याबद्दल आम्ही एक ओपीडी चालू केलेली आहे. यासाठी आम्हाला जे मार्गदर्शन लाभलेलं आहे ते आमचे आयुर्वेद सेवा संघाचे सचिव डॉक्टर अभय कुलकर्णी सर, तसेच आमच्या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विनय सोनांबेकर सर, त्यानंतर आमचे आरोग्यशाला रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर पंकज दीक्षित सर, तसेच आमचे अध्यक्ष डॉक्टर अंबादास कुलकर्णी सर यांचे आम्हाला वेळोवेळी त्याबद्दल मार्गदर्शन लाभलेले आहे. आणि या ओपीडीसाठी आम्ही दर मंगळवारी पेशंटला सेवा देत आहे आणि या ओपीडीमध्ये पेशंटचा खूप चांगला आता फ्लो सुरू झालेला आहे. तर जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा उपयोग घ्यावा आणि आपल्या आजारापासून त्यांचा जो आजार आहे तो त्रास कमी होईल यासाठी आयुर्वेदाचा सल्ला त्यांनी अंगीकारावा व आम्ही जी काही ट्रीटमेंट देतोय स्किन डिसीजसाठी तर त्यांना जो फरक पडतोय, जे त्यांचा आजारापासून त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट मिळतोय, तर त्यांनी तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा व जास्तीत जास्त लोकांना या ट्रीटमेंटचा फायदा मिळावा यासाठी आम्ही ही ओपीडी चालू केलेली आहे. तळागाळातल्या किंवा गरीबातल्या गरीब रुग्णांना सुद्धा ही ट्रीटमेंट आम्ही अतिशय अल्प दरामध्ये इथे उपलब्ध करून दिलेली आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा व या ओपीडीचा आपल्या नाशिक शहरामध्ये तरी सगळ्याच स्तरापर्यंत याचा प्रचार व्हावा अशी मला आशा वाटते. तर त्यांनी या ओपीडीचा चांगला फायदा करून इतर रुग्णांना पण, जे आता आपण बघतो की मॉडर्नमध्ये याची ट्रीटमेंट आहे अवेलेबल पण ती खूप महाग आहे, प्रत्येक रुग्ण ही चिकित्सा काही घेऊ शकत नाही किंवा ती घेतल्यानंतर पण थोड्या वेळापुरतं बरं वाटतं आणि पुन्हा तो आजार हा सुरू होतो आणि पुन्हा त्याला त्या डॉक्टरकडे जावंच लागतं. तर जर आपल्याला हा आजार पूर्णपणे मुळापासून बरा करायचा असेल तर तुम्ही आयुर्वेद चिकित्सेचा लाभ हा घेतला पाहिजे आणि या ओपीडीचा उपयोग. नमस्कार, मी डॉक्टर पंकज दीक्षित, सुपरिटेंडेंट आरोग्यशाळा हॉस्पिटल. आपणा सर्वांना माहिती आहे आरोग्यशाळा हॉस्पिटल गणेशवाडीमध्ये आहे आणि गेली अनेक वर्ष आपण समाजातल्या सर्व स्तरातल्या रुग्णांसाठी अतिशय दर्जेदार वैद्यकीय उपचार हे अत्यंत माफक शुल्कात इथे उपलब्ध आहेत, हे आपण सर्वांना माहीत आहेच. त्याच्यातही आपण अजून नवीन रुग्णांना हितकारक असे उपक्रम राबवत आहोत. त्याच्यातलाच एक अतिशय चांगला उपक्रम आमचा जो कायचिकित्सा विभाग आहे, मेडिसिन विभाग, त्याच्यामध्ये डॉक्टर संजीवनी राठोड मॅडम ज्या त्याचे विभाग प्रमुख आहेत त्यांनी सुरू केलेला आहे. आणि तो आहे आयुर्वेदाचा जो ज्याच्यात सगळ्यात जास्त उपयोग होतो असा त्वचा विकारांचे जे आजार असतात, त्वचा विकार जे असतात, स्पेशली सोरियासिस हा जो आजार आहे ह्याला आधुनिक शास्त्रात उपचार नाहीत, पण मॅडमच्या उपचारांनी अनेक रुग्ण सोरियासिसमधून चांगल्या प्रकारे रोगमुक्त झालेले आहेत आणि तेही उपचार अत्यंत माफक शुल्कात आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचा एक वेगळा विभाग आपण इथे सुरू केलेला आहे. तर सर्व रुग्णांनी ज्यांना याचा त्रास असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांना जर सोरियासिसचा त्रास असेल तर जरूर या उपचारांचा फायदा करून घ्यावा आणि या उपचारातून निश्चित आपण रोगमुक्त व्हाल अशी मी आपणास ग्वाही देऊ इच्छितो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.